आता मी इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 1 या मधील सराव संच 1.5 पहा. सराव संच 1.5 यामधील दुसरे उदाहरण घेत आहे. पहिले उदाहरण मी मागील व्हिडिओमध्ये पाठवले आहे. आता मी तुम्हाला दुसरे उदाहरण घेत आहे. दुसरे उदाहरण कसे आहे तर तेथे लिहिलं आहे कृती पूर्ण करा. कृती पूर्ण करा. कृती पूर्ण करा म्हणजे काय करायचंय, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या ज्या आवश्यक गोष्टी ते करायच्यात. पहिलं पहा कसं आहे त्या त्यांनी एक असा आयत काढलेला आहे. पहा त्यांनी येथे असा आयत काढून दिलेला आहे आणि दिलेलं आहे मी आयत आहे. मी आयत आहे म्हणजे उदाहरणामध्ये दिलेलं आहे मी आयत आहे आणि येथे लिहिलं आहे 2x अधिक y अधिक 8 म्हणजे आयताची ही लांबी आहे 2x अधिक y अधिक 8. खाली मांडलेलं आहे 4x वजा y. आयताची ही लांबी आहे 4x वजा y. येथे लिहिलं आहे 2y. येथे लिहिलं आहे x अधिक 4. पुढे म्हटलं आहे दुसऱ्या छोट्याशा आयतामध्ये असं म्हटलंय x आणि y च्या किमती काढा. x आणि y च्या किमती काढा असं दिलंय आणि नंतर पुढे दिलंय आपला किमती काढल्याच्या पुढे दिलंय माझे क्षेत्रफळ. माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. परिमिती काढा असा प्रश्न आहे. पहा तर हा प्रश्न आपल्याला कृती रूपाने आता पूर्ण करायचा आहे. पहा त्यांचं काय म्हणणं आहे की मी आयत आहे म्हणजे ही जी आकृती आहे ना ती आकृती आयताची आहे म्हणजे येथे असे काटकोनाच्या खुणा केल्या पाहिजे होत्या की आयत म्हटल्यावर. पहा येथे काय आयत आहे. आता आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात. आयताच्या गुणधर्मापैकी एक महत्वाचा गुणधर्म कोणता, आयताच्या समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात आणि याचा वापर करून हे आपल्याला सोडवायचं आहे. मग x आणि y च्या किमती काढायच्यात म्हणजे समीकरण तयार करायची, समीकरण सोडवायची आणि पुढे परत क्षेत्रफळ व परिमिती काढायची आहे. ती ध्यान ठेवा. परत नुसते आयताच्या लांबी रुंदी काढून उपयोग नाही, क्षेत्रफळ पण काढायचंय, परिमिती पण काढायची. ते कसं काढायचं पाहता इकडे सगळ्यांनी. पहा पहिल्यांदा आपण काय करायचं, आयताच्या समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात या नियमाचा वापर करून आपण पहिल्यांदा 2 एक सामायिक समीकरणे तयार करायची. पहिलं पहा सर्वात महत्वाचा कोणता गुणधर्म आहे, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. पहा हा आयताचा एक महत्वाचा गुणधर्म आहे की आयताच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात याचा वापर करायचा आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो हे बरोबर हे म्हणजे 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y. पहा 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y. आपण काय करायचं आता समीकरण तयार करायचं. म्हणजे कसं करायचं, x y डाव्या बाजूला आणि अंक उजव्या बाजूला म्हणजे असं होणार 2x हा 4x इथं चिन्हच नाही म्हणजे अधिक आहे, अलीकडे वजा होणार वजा 4x, नंतर y लिहायचा अधिक y हा वजा y आहे तो पण अधिक होणार आणि हा अधिक 8 पलीकडे गेल्यावर वजा होणार असं होणार. 2x वजा 4x हा अधिक y आला नीट पाहिजे, हा अधिक y येथे आला, हा पलीकडचा वजा आहे अलीकडे आला आणि अधिक 8 तिकडे वजा केले म्हणून 2 अधिक आहे 4 वजा आहे
वेगवेगळे चिन्ह आहे, करायचे वजाबाकी, चिन्ह मोठ्याचे, म्हणजे उत्तर आले वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 8. आता पहा वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 8. आता पहा बरे ते वजा आहे, तर समीकरणामध्ये सर्वसाधारण स्वरूपात जे समीकरण असतं त्याच्या सुरुवातीला चिन्ह वजा नको असतं. म्हणजे चिन्ह जर असलं तर काय बिघडत नाही, आपण त्याप्रमाणे सोडू शकतो, पण तसं ठेवायचं नाही. स्टार्टला वजा नको. त्या एकट्यासाठी काय करायचं, सर्वांची चिन्ह बदली करायची. म्हणजे नेमकं आपण काय करत असतो, तर याला वजा 1 ने गुणत असतो. काय करत असतो, वजा 1 ने गुणत असतो. वजा 1 ने गुणलं की सगळे चिन्ह बदले होतात, कारण वजा गुणिले वजा अधिक येतं, अधिक गुणिले वजा वजा होतं. त्यामुळे वजा 1 ने गुणलं मग उत्तर किती राहणार, वजाचे अधिक, अधिकचे वजा, वजाचे अधिक होणार. 2x वजा 2y बरोबर वजा 8 चे अधिक 8, अधिकचे वजा वजाचे अधिक. प्रत्येकाला 2 ने भाग जातोय म्हणून 2 ने भागून, बघा प्रत्येकाला 2 ने भाग जातोय. उत्तर काय बघा बरं मग, 2 ने भागून x वजा y बरोबर 4. याला समीकरण नंबर 1. म्हणजे आपल्याला समीकरण नंबर 1 सापडलं. ते कोणतं आहे, x वजा y बरोबर 4. आपण लिहून ठेवू की x वजा y बरोबर 4. हे काय आलं, समीकरण नंबर 1 आलं. समीकरण नंबर 1. आता पुढे पहा, हाच नियम परत वापरायचा की आयताच्या समोरच्या बाजू एकरूप असतात. म्हणजे काय होणार, 2y बरोबर x अधिक 4. मग खाली लिहायचं तसेच म्हणजे ह्याप्रमाणे. आता हे डबल लिहायची आवश्यकता नाही की आयताच्या समोरच्या बाजू एकरूप असतात. मग तसेच हे बरोबर लिहायचं 2y बरोबर x अधिक 4. काय आहे, 2y बरोबर x अधिक 4. म्हणून आता पहा, हा x इथे कसा आहे, अधिक आहे, इकडे कसा होणार, वजा होणार. हा x इथे अधिक, इकडे वजा होणार. म्हणजे असा होणार वजा x अधिक 2y बरोबर 4. 4 हा पुढे सरकला, परंतु चिन्ह बदलायचं नाही, कारण त्याने बरोबर चिन्ह ओलांडलेलं नाही. हा x पलीकडे तो अधिक आहे, तो बरोबर चिन्हाच्या अलीकडे आलाय, म्हणून चिन्ह बदलायचंय. पण हा 4 मात्र उजव्या बाजूला आहे आणि तो खालच्या स्टेपला पण उजव्या बाजूलाच आहे, चिन्ह बदलायचं नाही. आता आपल्याला माहिती आहे सुरुवातीला चिन्ह वजा नको, म्हणून आता आपण जरी असं ठेवलं तर बेरीज केलं x निघून जाणार आहे, पण तसं करायचं नाही. आपण काय करायचं, एक 6च्या बंद फिक्स ठेवायचं की सुरुवातीला वजा नको, चिन्ह सगळ्यांची बदलायची. x वजा 2y बरोबर वजा 4. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. असं करायचं, वजाच्या अधिक करायचे, अधिकचे वजा, वजाच्या अधिक. पहा इकडे समीकरण 1 समीकरण 2. आता हे आपल्याला सोडवायची 1 आणि 2. पहा बरे, हा x अधिक आहे, x अधिक आहे, मग हे एकामेकाला कट होणार नाही. कट होण्यासाठी आपल्याला x घालावं लागेल. आता पहा बरे, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, गुणाकार करायची गरज नाही, थेट लिहायचं. आता काय लिहायचं, थेट समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. येथे आपण गुणलेलं नाही. का नाही गुणलं, समीकरण 3 व 4 तयार नाही केलं. का नाही तयार केलं, तर आयत x हा 1 आहे, x हा 1च आहे, म्हणजे समान आहे पहिले पद. त्यामुळे x वजा y बरोबर 4, x वजा 2y बरोबर वजा 4. पहा, x वजा y 4, x वजा 2y वजा 4. हे चिन्हच नाही, म्हणजे अधिक आहे, अधिक आहे, हे अधिक आहे. समीकरणांची वजाबाकी करायची, याचा अर्थ काय असतो, दुसऱ्या समीकरणाची चिन्हे बदली करायची. बदली म्हणजे वजाच्या खाली अधिक येणार, वजाच्या खाली अधिक आणि अधिकच्या खाली वजा करायचं. 4 आणि 4 8, अधिक 8 आले, अधिक आले 8. हा वजा आहे, हा अधिक आहे, 2 अधिक आहेत आणि हा 1 आहे. इथे सहगुणक नसला म्हणजे 1 असतो. कोणत्या पण अक्षराजवळ, अक्षर म्हणजे त्याला चल म्हणतात, कोणत्याही चलाला सहगुणक नसेल तो सहगुणक 1 असतो, 0 नसतो, 1 असतो. हा 1 आहे, 2 तून 1 गेला, 1 राहिला, उत्तराला अधिक y, नुसता y मांडायचा. y म्हणजे किती आले,
8 आले. आता y ची किंमत 8 आले बघा. आता x ची किंमत काढू. मला याचं y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठे ठेवायची? समीकरण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 8 ही किंमत कुठे ठेवायची? समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 कोणतं आहे? x वजा y बरोबर 4. म्हणून x वजा y ची किंमत 8 आहे बरोबर 4. म्हणून x बरोबर 4 अधिक 8. म्हणून x ची किंमत काय आली? 12 आली. पहा x ची किंमत 12 आली. आता आपण लिहून ठेवू x ची किंमत 12 आणि y ची किंमत काय आली? 8 आली. पहा x बरोबर 12 आणि y किती आला? 8 आला. आता एवढं संपले का? नाही. आपल्या त्याने काय सांगितलं की क्षेत्रफळ काढायचं. एक्स वाय च्या किमती आल्या. आता क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची. आता बघा लांबी किती होती? कोणती पण लांबी एक घ्या. पहिली कोणती लांबी होती? 2x अधिक y अधिक 8 बरोबर. नीट बघा आता x ची किंमत 12 आहे, y ची किंमत 8 आहे. म्हणून 2x अधिक y अधिक 8. 2 x ची किंमत 12 अधिक y ची किंमत 8 अधिक 8. म्हणून 12 दुने 24. पहा 24 अधिक 8 अधिक 8. 24 आणि 8 32. 32 आणि 8 काय आले? 40 आले. पहा लांबी किती आली? 40. म्हणजे आयताची लांबी बरोबर किती आली? 40 एकक. नसल काय सेंटीमीटर नाही, किलोमीटर नाही, एकक मांडायचं. आता दुसरी घेऊ रुंदी. दुसरी बाजू म्हणजे आपण तिला रुंदी म्हणून वाटल्यास. दुसरी बाजू रुंदी. मग याला पण आपण देऊ पहिली बाजू. पहिली मग किंवा एक बाजू कोणती पण म्हणा. पहा दुसरी बाजू किती आहे? 2y. समोरासमोर लिहिल्या 2y आणि x अधिक 4 कोणती पण एक घ्या. काय नावात? 2 कंसात y किती बघा बरे. y ची किंमत 8 आहे बरोबर आले 16 आले. y ची किंमत काय आली? 82 16 आली. आणि x ची किंमत किती? 12 आहे. मग ते काय म्हणले? x अधिक 4 12 अधिक 4 पण 16च होणार. म्हणून लिहायचं त्या आयताच्या बाजू बरोबर कोणत्या कोणत्या आल्या? 40 व 16 हे आल्या. एक 40 आली, दुसरी 16 आली. एवढं संपलं का? नाही. त्याने काय विचारलं शेवट बघा. माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. माझे म्हणजे कोणाचे? आयताचे. मग आपण ते लिहू आता. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. हे सूत्र असतं L गुणिले B. L फॉर लेंथ, B फॉर ब्रेथ. बघा आता लांबी किती बघा बरे? 40. रुंदी किती आहे? 16. उत्तराला 640 चौरस एकक. हे काय आलं? आयताचं क्षेत्रफळ आलं. आयताची परिमिती बरोबर सूत्र काय असतं? 2 कंसात L अधिक B. म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 लांबी किती आहे? 40 रुंदी 16. पहा आयताची लांबी 40 रुंदी 16. 2 कंसात 56. 2 बेसक 12 हातच्या 10 11 112 एकक. फक्त येथे चौरस मांडायचं नाही. परिमिती म्हणजे एक प्रकारची लांबी, त्यामुळे त्याला एकक मांडायचं. क्षेत्रफळाला चौरस एकक मांडायचं. हे झालं आपलं 1.5 मधलं दुसरं उदाहरण. 1.5 मधलं पहिलं उदाहरण अगोदरच्या व्हिडिओत पाठवलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1.5 मधलं तिसरं उदाहरण घेणार आहोत. तोपर्यंत हे उदाहरण पुन्हा वाचा. धन्यवाद.